आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ अरे माऊली भाऊ आपला माऊली भाऊ अरे माऊली भाऊ अरे आपलाच माऊली भाऊ. बाई रपा आवर एवढं झांबडून झालं पाहिजे गवत काढून घेऊ एवढं आणि जाऊ घरी. मग अगं मम्मी मा उद्या पेपर आहे मा अभ्यास पण नाही झाला राव. अगं बाई आता हे एवढे झांबडले का घरीच जायचंय त्यासाठीच म्हणते शाळा शिका. घरी असल्यावर तुमच्या तर लय जोर येतं मोबाईल घेऊन बसता नुसतं. हे पाय बरं किती हाल ते शेतकऱ्याच्या जीवाचे. हे पाय फुलं आले या कोथंबीरीला म्हणलं कशा व्हायना पैसे होते अख्ख्या वावरात कोथंबीर केली 50-50 हजार रुपये होते म्हणलं. त्याचे झाले सगळे 5,000 रुपये. काय करती सांग बरं तू. शाळा शिकायचं तर तुमच्या तर जोर येतं नुसतं मोबाईल घेऊन बसता. आता खुरप आता रापा बापा पुढे गेलाय काढला माहिती. कमीत कमी धने तरी होते ते ब्याचे पैसे तरी वसूल होते. मा अभ्यास नाही झाला मम्मी खरंच मा उद्या पेपर आहे ग. जाय बाई मग घरी आता खुरपेते मी. काय करते जाय पळ. वय आता मी इथं खुरपीत काय बाप असले घरी तर त्यांना पाठवून दे. बरोबर ते घरी येऊन बसले असते आणि यायचे नाही म्हणशील हाय पोरगी जोड चालन त्यांचं दोघं. जाय बाई पळ खुरापतीन म्हणशील त्या दोघी. पोरं असेच करतात पोरांना कामाची सवय नाही राहिली. बापाला तर नाहीच नाही. या पैसा मी कसं केलं किती भारी मोठ्यावरून मोठं केलं मी दाढी करून राहिलो खुश आहे. पाय त्यावरून भारी मग पाय तो एवढंच केलंय. पप्पाला पाहिलं तर पप्पाला मारते बर का. पाय दाणे उगायला लागले होते पाय मोठाले 2-4 दिवसात निबर झाले असते. हा बा आपण लपून ठेवू शाळा जायच्या टायमाला काढू. हा पाय दाणे यायला लागले होते. आता पप्पाला आणते ना आपल्याला पण दाखवायचंच नाही. याला कुठं टाकायचं आता गीता मला नको सांगू ते आता. आपण मोठ्यावरून भारी लोकांना असं झालंय बळच खा घ्या. स्वस्त झाले का लोक लय नको ते तरी काय करते सगळे. एवढा डू झालाय त्या बाजारात बी जिकडं पावा तिकडं मेथी कोथंबीरच ना बाई. करून पास्तावा झाला काय करावं काय नाही. आज झाले आले का केवढ्याला गेली हो. ते काही पैसे बँकेत टाकले तुझ्या नावावर का टाकले काही पोरायच्या नावावर टाकले. आडव्यातच कसे बोलता सरळ बोला. आणि उरलेले का शेडच्या पत्र्याला खोसले आणि मग इकडे आलोय. पोत भरून पैसे आणले होते. पोत भरून आणले होते का. अरे काय ते मेथीला काय हे झालं रे. म्हणे मेथी करा आणि हे करा आहे का त्याला भाव. अहो आता मग जाऊ द्या. 2 रुपयाला आणि 3 रुपयाला कुठे जुडी आहे का. मी किती रुपये रोजाचा माणूस आहे. माझा हिशोब पाय तू. रोजाने गेले तर रुपये काय त्यांना मला. आता हे माळवच करीत पहिल्यापासून आता नका का परवडाना काय 2 रुपये 2 रुपये 3 रुपये कुठं जुडी जाते खरे. त्याच्यातही बळच लाल कोराची गावरानी. आता या असं बळच म्हणून आणि खरंच लाल कोराची गावरान होती. पण या शेतकऱ्यांनी काय करावा. काय करू आपणच खाऊ. लोकांना फुकट नेऊन देण्यापेक्षा सकाळी कोरडी केली का संध्याकाळी पातळ करायची संध्याकाळी पातळ सकाळी कोरडी करायची. आपण आपलेच खाऊ जाऊ मरू काही गायांना घालू. मग आता काय करता 3 रुपयाला जुडी त्याच्यात तुम्ही 3रा पार पर्यंत गावात येते 100 आणि 125 रुपये गुणीचे. आणि काय करता तरी म्हणजे ते कष्टालाच परवडत नाही. त्याच्यापेक्षा गायांनी खाल्लं तर त्या गाया तरी काहीतरी सुधारत्यात. गायांना गवताला पळायचं आणि मी ती लोकांना नेऊन घालायची जाऊ मरू. आता काही इलाज नाही म्हणजे डबडं घ्यायचंच नाही बो. तुमचं तर काही बोल. मग ते गरमाट झाल्यावर पोटात काय होईल. उठा चला एवढी खावता असतात का. मग आता काय करता. बरं काय घ्या बाय जाऊ दे मूर्ती. नाराज होऊन नाही जगायचं. काय नाराज होऊन नाही जगायचं. या कोथंबीरले पाना आता मला बोलणं एकदम खरंय. पण आता आपलंच असं तेव्हा जगाचं कसं. आता जगाची चिंता तुम्ही कायला करता. तुम्ही तुमची चिंता कराला म्हणे का जगाची कसं. आता जगाचं काय काय माका वाढली एवढी अडवणी. हा मका वाढली. लोक निसते जळू राहिले
हा लोकांचं असं आहे स्वतःला काही होत नाही हा. आणि दुसऱ्याने केलेलं देख होत नाही. हा ते अशी काय- मका आहे का कोणाची? नाही आणि नाही तू उभा तर राह इथं इथे पाय ती उंची. अगो बाबो हा? किती उंच ते हात सुद्धा अरे, पुरा ना. तू 6 फूट हा. नाही 5 असशील बुट्टी आहे तू. हा बुट्टी राहा अरे. बरोबर तुम्ही माझ्या बरोबर आहे ना. हा. पा मला वा किती गायला तुम्ही बुट्टी आहे हे पाय. माझ्या. हा. वर आणि काय पाय बरं. पाय? आणि हे पा मग वर टाचा करू राहिली का रे? तुम्ही नाही केला का मग आधी? अरे पण नवऱ्यापेक्षा मोठं व्हायचं का? मी हायच उंच तुमच्यापेक्षा तुम्ही बुट्टे अरे एवढे- असली तरी तसं कधी करायचं नाही. नवऱ्याला उंच करायचं, हा मोठेपणा द्यायचा. खुर्ची उभा का लगेच करायचा. वर टाचा करू राहिली हा तुम्ही उंच म्हणजे मग आहे. आपण असं नाही करायचं. अरे मी तुला दाखवू राहिलोय आपण 6 फूट धर बरं मा हा. इतकीच हा. 6 आणि वर 4 शिल्लक आहे म्हणजे 10 फूट 10 फूट आहे मका. लेच आणि ते वाढली ती. शेजारीचं पाय ना मकाच वाढा नाही. हा आवडलीच आहे. हा आणि ती लय जळत असं बुवा आपल्या. लय हा योगे हा? तुला सांगतो कष्ट करावं लागते रे. हा मग कष्ट अरे शिव काय फुकट थोडं जे नाही नाही तेनीच ते बसून राहतात. हा सकाळी एका जेवण बिवणं करते दूध भाकरी खातात आणि बसायतात मग आणि मग कसं काय होईल. हा, हा. इथं आपण त्याला पाणी मटेरियल एरिया फवारे खुरापणी खुरापणी वरून भगवंताची कृपा आ- सगळंच आहे मग आणि सगळंच लागत दवा दुवा सगळं लागत. हा तवा खरंय माणसाचं पण आणि पिकाचं पण. हा खायला असलं का तंदुरुस्त तंदुरुस्त नाही तर मग चालल्या झोकांड्या एकड तर तेकड दारुड्यावानी हा रक्तच राहत नाही अंगात. मग काय होतं चक्कर येते. तसे पिकाचं आहे. पिकाला जर जे लागत ते जर आपण पुरविलं नाही तर मग ते पण असं पिवळं होतं खुजटत हा वाढत नाही. असं आहे ते. या बाई नाराज व्हायचं याचं काय, आपण हलक्या काळजाचे माणसं नाहीयेत. खरंय खोटंय. काय बाई हलक्या काय जाऊ कोकडा अगं, पाना. आता काय करावं बाई म्हणलं मिरच्यात तरी साधन नाही याच्यात कोथंबीरीत साधलं नाही. अगं बाया मेथीत साधलं म्हणलं मिरच्यात तरी साध अहो याच्यावर काय कोकडा पाडला बाई काय करावं आता या याच्यावर बाई याच्यावर रोग काय आला. काळजी नको करू. हा? त्याच्यावर औषध आहे. काय रोगर अहो त्याच्यावर रोगर मारावा का आपण घेऊन झोपावं रोगर असं झालं बाई आता जीवाला तर. हादरू नको. तुला मी आता काय सांगितलं. अहो, आपण या महाराष्ट्रातल्या मातीतले माणसं आहेत काय कच्च्या माती म्हणजे कच्च्या काळजाचे आहेत का. अहो, काय कच्च्या काळजाची बाई मिरच्या केल्या असं मेथी केली ते तसं कोथंबीर महाराष्ट्र माझा छपा गरिजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा. नाही काही नाही पण आपल्याला ना महाराष्ट्राच्या मातीतच जायचंय. असाच आनंदाने अभिमानाने जगून असाच मातीत जाऊ. काय खरं नाही आपल्या जन्माचं जन्माला येऊन उपयोग नाही झाला. जन्माला येऊन उपयोग नाही झाला मग आता काय करती. आता काय करता धड मारता येईना आणि जगता येईना. चला एवढं काय अवघड नाहीये त्या गोष्टी. आता काय करता बाई आता हे पिकं करून उपयोग नाही. हा तुला लय टेन्शन आहे ग. आता तुम्ही काय मग टेन्शन फ्री मग टेन्शन घेईन तरी कोण हो असं आहे ना. तू एक काम कर बैस खाली. बैस खाली अगं बाई जाऊ मरू बाई आता काम करून करून माझी टेन्शन घेऊन कोणाचं बरं झालं. ते तर खरं आहे हो पण आता काय करावं असं झालं ना. हा? लय आशा धरली होती बाई मी या मिरच्यावर. अगं मी इतकी मोठी आशा धरली पण होती. जाऊ द्या काही का म्हणा मिरच्याला भाव हो हा. 30 रुपये पावशेर आहे पण आता आपल्या आल्या नाही चांगल्या तर काय करावं कोकडा पाडलाय. कुणी काही केलं तर नसन. तुम्हाला म्हणलं शिका काही उली तिली तर तुम्हाला येईना काही. कुणी तुम्हाला काहीतरी कोणतंच काही येईना. केलंच म्हणायचं. हाय की नाही? त्याशिवाय पानं वाकडे होणारच नाही. आपल्या मिरच्यावर जादू टोना तर नसन केला. मला काय वाटतंय हा. हे जादू टोना दुसरं कोण नाही माऊली भाऊनी तर नसन केला. तेच लय येता जाता आपल्या मिरच्याकडे पाहिजे. लयच भारी केलंय बा लयच भारी मेथी आली लयच भारी कोथंबीर आली आणि मिरच्याकडे तर नुसते सारखे पाहिजे. त्यांनी तर नसन काही लिंबू बिंबू मारला आपल्या मिरच्याला आख्याच कशा कोकाडल्यात. हा ना राव ते मग तेच म्हणणं आहे पण ते हा? करतील म्हणून तुला वाटत का असं जादू टोना. मला तर 101% वाटत आहे तुमचाच भरोसा नाही बसत तुमचाच लय विश्वास. आसपास सगळ्यांचे पिकं गेले कोणाचे जळून गेले तर कोणाचे उपळून गेले तर कोणाचे काय झालं पण आपल्या मिरच्या सुद्धा भारी दिसत होत्या त्याच्यावर कोकडा पाडला. मग त्यांचंच पीक कसं काय भारी आहे. त्यांचं गिन्नी पाहिलं तर हे डोक्यावरून फिरलंय. अहो मका पाहिली तर त्या मकात शिरलं तर दिसायचं नाही. अशी मका आली
घास जर तुम्ही पाहिला तसा हिरा हिरा गार लसलशीत आणि आपल्या त्याच्यावर कसा रोग येऊन पडला. त्यांनी नक्की काहीतरी लिंबू बिंबू मारला असन बाई. ते माऊली भाऊ काही साधे नाहीयेत तुम्हाला वाटतं पण बर 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 खरंय तो हाय की नाही. पटलं मला आता. मी पाहिलं त्या दिवशी पण मी एवढं नजर नाही टाकीत. तुमचं काय तुम्ही काय ध्यानावर आहे का. मै बारीक लक्ष राहतंय. 2-2 4-4 लिंब दिसते त्यांच्या हातात अशी मुठीत घेऊन चालत येत. अगं सरबदाला नेत असतील ते. तुम्हाला तुमच्या काही करता येतंय का नाही मला सांगा बरं. त्या माऊली भाऊचा काहीतरी बंदोबस्त करा. तुम्हाला काही करता येत असलं तर बरं आहे नाही तर मी त्यांना लिंबूच मारीन. बरं सांग तुला तू एवढं ज्ञान कधीपासून आलं. कसं आणशील लिंबू. मी फेकून मारीन. बावळट आहे का चक्रमी. ते लिंबू भारावा लागत त्याच्यावर मंत्र बोलावं लागत तिथून पुढे ते लिंबू चाल करीत. पण ती कसं खवायना पण म्हणजे फेकून आणल्यावर लिंबू येवत असतं का. बावळट आहे का काय ग. मग एकदा फेकून आणले होते शिरायचे नाही ना वावरा तिकडे आपल्या बांधव त्यांना कळायचं नाही कुणी मारलंय. मी फेकूनच 2-4 लिंब नेते. माझ्या डोक्यातच बसले आता आयडियाच करते. थांबा माझ्या डोक्यातच आले. चला बरं घरी तुम्ही. ते आता तिसरा पारा येते ना चक्कर. चाल चला बरं. अरे वा 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 चांगला गोड कर बर का. अय अहो गोड थांबा सर ना. त्या सवय शुनकरी माणूस काय म्हणतो तिथं ते बावळटपणाचीच वागणूक नुसती. गोड कर मला आंबट चालत नाही. औ तुम्ही थांबा बरं जरशी बडबड बंद करा. हा, तुमचं पिवळं तोंड खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. हो 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 लिंब तुडूस तो दम नाही. माग कानापाशी बुनबुन चालूच. बाई मला किती काटे लागले. काय झालं. अगं सरबत एवढ्याचा बाद झाला मला. एकल्याला कितीक लागत होय. अहो, येडे झाले काय. सरबत कोण करू राहिले तुमच्या ध्यानात नाही का ती आयडिया. ते काय? माझ्या डोक्यात आहे. आता पहा तुम्ही मी कशी आयडिया करते. अरे असे पिकं दिसले का लोकांच्या डोळ्यात सलत येत. हा अरे लिंबू मारित लिंबू तंत्र मंत्र. बघनी भागो ओ बट स्वाहा. ते पा फेकलं. ते छू फेकलं. मंतर कॉलेजची कंतर. छू मंतर ओम कॉलेजची बघनी कंतर. भागो तरी- हा होय, होय, तरी ओम छू बट मंतर स्वाहा. कॉलेजची कंतर. ए, पा, 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 कुणी फेकली काय नाही पाहिजे. होय. हे पाय हे पाय पाहिलं का पाय लिंबू. हा ना. आणि ते बघ ते पळू राहिलेत पा. पळू राहिलेत. अहो तुम्ही किती लिंबू फेका. इथं लिंबू मिरच्याचं काही चालत नाही. इथं आम्ही त्याचं लोणचं करून खातो. लोणचं. कारण नात में मचिंद्र नात सबसे बड़ा है. नात में मचिंद्र नात सबसे बड़ा है. तू खेल लिंबू मिर्ची बाबा आगे खड़ा है. तू खेल लिंबू मिर्ची बाबा आगे खड़ा है. अरे अलग निरंजन धर काला पिळून खायला पाहिजे. धर चल.